आपल्या सागर शेटला मोबाईलमध्ये असं तरी काय दिसले ते एवढे हसत आहेत. तर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असलं तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच माहीत होईल. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे शंकर आणि हा आपला 7वा ब्लॉग आहे. चलो, तर आजच्या दिवसाची आपली सुरुवात होते आपल्या शेतातून. आपण शेती आलो होतो तर बघलं तर काय झालं माहिती आहे का, आपल्या वगारीचे शिंगच एकदम निघून गेले बघा. काय झालं होतं की काय नाही, शिंग निघालं म्हणजे शेंगाचं वरचं टप्पर निघून गेलं मित्रांनो, बरं का. नाही तुम्ही सगळे शिंग उपटून गेलं काय. त्याच्यात थोडी थोडी हळद आणि थोडं तेल टाकलं आणि एक एक कडब्याची पेंडी टाकली आणि निघालो आपण आखाड्यावर. तर या आखाड्यावर जाताना काय झालं माहिती आहे का, आपली काका करू लागली चहा. तर आम्ही गेलो चहा प्यायला. तर शेतात सकाळी सकाळी चहा पिण्याची मजाच काहीतरी वेगळी असते मित्रांनो, बरोबर आहे नाही. मग काकाने दूध घेतला, आता चहा झाला आणि आता मी तर चहा पिला होता. मग काय झालं, आता मी ओमा निघाले आता घरला. ओमाने घेतलं दूध आणि आम्ही निघाले आता घरला. तर सकाळचा शेतातला नजारा कसा आहे मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. मग काय गावात आल्या काय झालं म्हणजे का, आमच्या आले कोकाटी मामा गाडीवर आणि गेली ओमाला घेऊन. कारण ओमाकडे दूध होतं आणि त्याच्याकडे दूध होतं, माझ्याकडे काय नव्हतं, मी गेलो पायानं. मग काय आंघोळ जेवण करून आम्ही निघालो होतो नांदेडला. आता नांदेडला जातो आम्हाला घ्यायचं होतं आमच्या शिवाला. आम्ही आलो वरच्या गावामध्ये. आता येऊ लागली आमची शिवा डॉन. आला आपला शिवा बॉस. चलो, मग काय घेतला आपल्या शिवा भाऊला आणि आम्ही निघाला नांदेडला. चलो, जाता जाता आपला शिवा भाऊ म्हणला आपला व्हिडिओ घेऊ भाऊ जरासा. शिवा भाऊला म्हणलं आपला कॅमेऱ्यात बघ म्हणलं जरासा आपला व्हिडिओ व्हायलाय. मग शिवा भाऊनं बघला आपल्या कॅमेऱ्यात. आता ब्लॉग चालू आहे. बाय दोस्तो. आता आलो होतो आपण हायवेपाशी. तर इथं खूप जोरात वाहनं जाऊ लागले, येऊ लागले, ॲक्सिडेंट होऊ लागले. त्यामुळे इथं गतिरोधक करून टाकली बघा. आता गुन्हा टाइम लोक ब्रेक दाबून चलेत. हे बघा, नांदेड शहरातील मोठा चौक म्हणजे छत्रपती चौक या नावाने ओळखलं जातं. तर आवाजात काहीतरी तुम्हाला बदल वाटलाच असेल. तर कारण काय माहिती आहे का, हे आवाज आहे आपल्या ओमा भाऊचा आवाज. तुम्हाला कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे एरिया आहे दीपनगरचा. तर सकाळी 4 वाजल्यापासून इथं बाजार सुरू होतो. ओमाला सोडलं ओमाच्या दुकानापाशी आणि आम्ही गेलो आमच्या दुकानात. जाता जाता मारुतीचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो समोर. दुपारचा टाईम होता, गिऱ्हाईक नव्हतं, काही नव्हतं. सगळेजण मोबाईल बघत निवांत बसले होते. हे आमचे दादा आहेत बघा, आजोबा. अरे आपली सोनाराची दुकान आहे. अक्षय भाऊ आल्यावर मोबाईल असं तरी काय दाखवलं की सागर शेट एकदम हसायला लागले. हा सीन पाहून तुमचं पण हसू आवरणार नाही. कॉमेडी सीन झाल्यावर सगळेजण निवांत बसले होते. आमचे शिवाभाऊ मस्त मोबाईल बघत बसले होते. अनिकेत भाऊ पण मस्त निवांत बसले होते. आपले अक्षय भाऊ आहेत. तर अक्षय भाऊ म्हणजे आपल्या दुकानातील सर्वात जुना माणूस, दुकानाचा मॅनेजर म्हणलं तरी चालतो. संध्याकाळ झाल्यानंतर आता आपण निघालो होतो गावाकडे. आल्या आपण पप्पाच्या भाकरी घेऊन गेलो शेताकडे. पप्पाच्या भाकरी दिल्या आणि निघालो आपण आता गावाकडे. मग गावाकडे जाता जाता काय म्हणली होती आई, शेतापासून जरासं जळतण घेऊन ये. काय करावं, आता जळतण घेतलो, गाडीवर बांधलं आणि निघालो. जाता जाता 3 वेळेस त्या जळताना मला परेशान केलं. मग घरी आलो आपला ओमाडाऊन म्हणलं आपण जातो आता शेताला झोपायला. तर मी आणि ओमाडाऊन निघालो शेताला झोपायला. गाडी घेतली, गाडीवर गेलो तर आम्ही आता शेताला झोपायला जाऊ लागलो. जाता जाता ओमा भाऊ म्हणला आपला जरासा शूट घे. तर आमचे शूट घेतला थोडासा, तोंडाला बांधून जावं लागलं, थंडी बाजू लागली गाडीवर. गेले आम्ही आता थोडं शेती आल्या आमचा मोत्या आला बघा समोर एकदम. कसा नाचू लागला चपातीसाठी बघा. आता आपली गाय आणि म्हैस होती इथंच. तर म्हशीच्या शिंगावर जरासं बॅटरी दाबली, कसं झालं काय नाही बघलं, एकदम लाल गुंज झालं होतं. मग आले आम्ही आखाड्यावर. आता इथं आम्हाला झोपायचं होतं, त्यामुळे ओमा भाऊ आपला कचरा इकडे तिकडे करू लागला. झोपायसाठी आतरण टाकायचं होतं. ओमा भाऊनं कचरा इकडे तिकडे केला. मोत्या जवळच होता आपल्या. मग काय ओमा भाऊनं फर्स्ट क्लासमध्ये आतरण टाकलं. ओमा भाऊ गेला आपल्या वगैरेसाठी हळद बघायला. वगैरेच्या शिंगावर हळद टाकायची होती. आम्हाला काय हळद सापडलीच नाही बघा. खूप हुडकिलं तरी पण हळद सापडलीच नाही. आमची मेहनत वाया गेली. आम्हाला काय हळद सापडली नाही. आखिर में हमारी मेहनत रंग तो नहीं लाई. हमारी मेहनत फाक नहीं गई. हळद नाही सापडली. म्हणला हळद तर नाही सापडली. तर आता आम्हाला चार्जर सापडले. चार्जर बघू आपण चिलतो काय ते. चार्जर बघलं तर काय चार्जर पण चाललं गेलं. ओमा भाऊला आला राग. काढले चार्जर गेलं टाकून.
मग काय आमचं कोणतंच काम झालं नाही. मग आम्ही गेले आता कुलूप लावू लागल्या आणि जाऊ लागल्या घरा. आता झोपायला घरा नाही झोपायला जाऊ लागले. मग काय कुलूप लावता लावता मला भाऊने एक डायलॉग मारला. डायलॉग ऐका तुम्ही. चाबी दाखवू नका मला, उद्या चोर येते मित्र में हमारे और हमारे ओमाडॉन की मेहनत वाया गई. आता आम्ही आलो होतो झोपायला. आता ओमाडॉन खायची डबी. आता डबी आहे इथं भकाडात. आता आपण इथं डबी आहे बघा, याच्यामध्ये दिसते का तुम्हाला? दिसना मला दिसते. आता मी डबी काढतो. ठीक आहे अरे बा. डबी निघाली. जाड आहे माय काटा पडला. हे पायात काय नव्हतं की दमन दमन होता मी खाला. क्या बात है वाह. इसे कहते डॉन. शेतकरीचा काय म्हणतात, शेतकऱ्यांचा वाघ. नाद करते काय यास लागताय शकायला. आजचा आपला ब्लॉग इथं संपतो मित्रांनो. असेच आपले ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. तर मित्रांनो आम्ही शकून झोपी जाता. तुम्ही पण झोपी जा. तुम्ही जर संध्याकाळी झोपीत बघत असल्या व्हिडिओ तर काय करा, लाईक करा, कमेंट करा आणि झोपी जा. इथपर्यंत बघितल्यामुळं धन्यवाद. चालते. आणि दिवसा जर बघत असल्या तर कमेंट करा, लाईक करा, आपापल्या कामाला लागा. ओके बाय बाय.